नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी स्टार्टअप स्कूलच्या पहिल्या एपिसोडमध्ये, ज्यात आपण शरद तांदळे सरांचं एंटरप्रेन्योर हे बुक रिव्ह्यू करणार आहे, जे त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. हे बुक वाचून मला एवढं समजलं की आपल्या बीडमधला एक तरुण जो सुरुवातीच्या काळात रॅट रेस किंवा संगत किंवा तरुण वयातल्या काही चुकांमुळे भरकटला, परंतु सगळ्या गोष्टींवर मात करून पुढं जिद्द आणि काम करण्याच्या असलेल्या महत्त्वाकांक्षा याच्या जोरावर उद्योजक विश्वात मोठं नाव कमावलं. तांदळे सरांनी या बुकमध्ये स्वतःच्या अनुभवातून काही तरुणांना उद्देश आणि काही संदेश दिले. त्यामध्ये सध्याच्या रॅट रेस किंवा मेंटरशिप, जॉब स्ट्रगल, इन्स्पिरेशन भरपूर गोष्टींवर चर्चा केलेली आहे. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी मी काही हायलाईट करून तुम्हाला सांगतो. एंटरप्रेन्योर हा शब्द एंटरप्राइजेसमधून आला आहे. नवीन पिढीने नव्या पद्धतीने व्यवसाय केला तर यश नक्की आहे. व्यवसाय मग तो कोणत्याही असो, शेती, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, सॉफ्टवेअर, अशा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला गती मिळू शकते. येणारा काळ हा कृषी आधारित व्यवसायासाठी सुवर्ण काळ आहे. तरुणांनी आता शेती आधारित व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचंच आहे. काही तरुणांचं असं मत असतं की आपल्याला आर्थिक किंवा सामाजिक वारसा असायला हवा, पण त्यावर बोलताना सर बोलतात की वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं खूप महत्त्वाचं आहे. तो असा की आरसा ज्यात पाहून आपल्याला स्वच्छ बोलता आलं पाहिजे. जो स्वच्छ चांगला संवाद साधू शकतो तो इतरांशीही चांगला संवाद साधू शकतो. स्वच्छ होणारा एकांतातील संवाद हा आयुष्यात इच्छित यश मिळवून देऊ शकतो. आयुष्य म्हणजे शून्यापासून शून्याकडे जाण्याचा प्रवास असतो. आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीला शून्य समजून सुरुवात केली पाहिजे. ज्याला कुणाला आधीचा वारसा असतो, ज्याच्या आधीच्या पिढीतील कुणीतरी लढलेलं असतं. आपण जिथे आहोत तिथे आणखीन किती पट पुढे गेलात याला महत्त्व असतं. आता पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी किंवा संधी या गोष्टींवर बोलताना सर बोलतात की आपल्यातील कार्यक्षमता दिसल्याशिवाय कुणीही आपल्याला कोणत्याही प्रकारची संधी देत नसतं. ओळखीने एखादी संधी मिळेलही, परंतु भविष्यात ती संधी सतत मिळेल हे सांगता येत नाही. मिळालेल्या संधीचा ज्याला योग्य फायदा घेतात तर तोच खरा उद्योजक. संयम ठेवला तर व्यवसायात संधी ही मिळतेच. सरांच्या कष्टाचं चीज म्हणजे त्यांची यंग एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड, जे लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते देण्यात आला, यामध्ये झालेलं सिलेक्शन. त्यामध्ये त्यांनी भाषण करताना असं नमूद केलं, मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि यह पुरस्कार मेरे प्रदेश के हर एक युवक को जो लड़ना चाहता है उसे प्रेरित करेगा. मैंने एक वाक्य सुना था, नथिंग इज इम्पॉसिबल. मुझे अब इस पर यकीन हुआ है की नथिंग इज इम्पॉसिबल. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी लिहिलेल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्या तुम्हाला खरंच प्रेरणादायी ठरतील. लढण्यासाठी आधी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या वाढवाव्या लागतील. केवळ क्षमता वाढवूनही उपयोग नाही, तर त्या क्षमतेचा योग्य दिशेने कार्यरत करावे लागेल. क्षमतेला कार्यरत करण्यासाठी मार्ग शोधता आला पाहिजे व त्यासाठी व्यवसायातील चांगल्या लोकांशी बोलता आलं पाहिजे. अशा लोकांशी बोलण्यासाठी बाहेर पडावं लागेल व बाहेर पडण्याआधी शिकण्याची तयारी करावी लागेल. विचारशक्ती प्रगल्भ होण्यासाठी चांगलं वाचावं लागेल. काय वाचायचं यासाठी चांगले मित्र आणि मार्गदर्शक जोडावे लागतील. चांगलं मार्गदर्शन जोडण्यासाठी मनातील मरगळ, अडी, न्यूनगंड बाहेर फेकून द्यावे लागतील. म्हणजेच आधी आपल्याला सकारात्मक व्हावं लागेल. सहज साध्य आहे. यश कधीही मिळो, सतत लढत राहायचं. आपल्याला चांगलं जगायचं आणि हसत राहायचं. हसताच नाही आलं तर सगळं मिळवूनही आपण पराभूतच असतो. जर माझ्यासारखा एक सामान्य मुलगा लढू शकतो तर कुणीही लढू शकतं. आयुष्यात हवं ते मिळवू शकतं. मनातील प्रत्येक जाणीवेला एक गोष्ट सतत सांगत राहा, मला जगायचंय लार्जर दॅन द लाईफ. तांदळे सरांच्या या प्रवासावर आणि आयुष्यावर हे बुक मला वाटतं प्रत्येक तरुणाने एकदा वाचलं पाहिजे, जे त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. माझ्याकडे असलेले हे बुक कोणाला हवं